चुकी फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा क्षीणतेची फळ नाव धड करा सहस्रनामाची जे भव सिंधूची थळी पावे नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणे नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा क्षीणतेची फळ महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुन मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरिदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। एकदा सर्वांनी वर हात करा बरं सगळ्यांनी, महिला मंडळ पुरुष मंडळ टाळी वाजून आपण नामसंकीर्तनाने सुरुवात करूया। हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे की जय पवन सुत हनुमान जी महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय ऐसी जोडी करा रामकंठी धरा न बीज ज्याचा क्षीणतेची फळ नाव धड करा सहस्रनामाची
जे भव सिंधूची थडी पावे नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आजच्या अभंगात तुकोबाराय या कलियुगामध्ये उद्धार करून घेण्याच्या अपेक्षेने तुकोबारायांना शरण आलेल्या साधकाला रामनामाची महती सांगतात. तुकोबाराय म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला मोक्ष प्राप्त व्हावा अशी अपेक्षा असेल, देव भेटावा असं वाटत असेल, एवढंच नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावा असं वाटत असेल, तर काय करा? ऐसी जोडी करा. कशाची जोडी करा? तर राम कंठी धरा. एकच जोड जीवनामध्ये करा, माझ्या रामाचं नाम सदैव कंठामध्ये धारण करा. राम नाम घेतल्याने काय होतं? तर तेने चुके फेरा गर्भवास. ज्याच्याने गर्भवासाला पुन्हा यावंच लागणार नाही, पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं या राडगाडग्यातून सहज सुटका होते. म्हणून रामाचं नाम कंठात धारण करा. बरं तुकोबाराया, आमच्याकडे एकच मन, एका मनाने तर परमार्थ होईल नाही तर प्रपंच होईल. आम्ही जर राम नामालाच आमचं जीवन समर्पित केलं तर आमचे मुलं बाळं लेकरं पोरं संसार प्रपंच हे सगळ्याचं काय? तुकोबाराय म्हणतात ज्या वृक्षाचं बीज विषारी आहे त्या वृक्षाच्या फळाची अपेक्षा तरी कशाला ठेवायची? नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. म्हटले सगळंच नाशिवंत आहे, मग नाशिवंताची अपेक्षा अविनाशी तत्वाशी नाही जोडता येणार. अविनाशीची प्राप्ती करायची असेल तर अविनाशीचं भजन करावं लागेल. बरं मग आता हे सगळं करत असताना आमच्या उद्धाराची जबाबदारी तुमचं रामतत्व नामतत्व घेईल का? तुकोबाराय म्हणतात का नाही घेणार? नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे. सहस्रनामाच्या नावेचा आश्रय घ्या, एका नामचिंतनाचा आश्रय घ्या आणि ते नामचिंतन या संसार रूपी भवसागरातून सहज तुम्हाला पार करेल. तुकोबाराया आमचा काय फायदा? म्हणे खूप मोठा फायदा होणार आहे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. कारण करुणावरून आलंय श्री भक्तवांच्या कल्पतरू. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाछत्राखाली वसलेलं हे पावन पवित्र गाव, श्री संत बाळूमामा यांच्या वरदहस्ताने नटलेलं हे पवित्र आपलं वडबारे गाव, तालुका जिल्हा नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्याच्या या पवित्र अशा भूमीवरती श्री संत दगाजी महाराज, चैतन्यजी बापू महाराज या समस्त महात्म्यांच्या वरदहस्त आणि कृपाहस्त या गावाला प्राप्त झालेला आहे. गाव आपलं छोटंसं आहे, वडबारे गाव छोटंसं गाव आहे. मला वाटतं जास्तीत जास्त ठेलारी समाज बहुसंख्येने या गावामध्ये आहेत. अजून इतर समाज, धनगर समाज, इतर समाजसुद्धा असतील, मला त्यातली एवढी आयडिया नाही. पण माझ्या माहितीनुसार मुख्य व्यवसाय मेंढी पालनाचा या गावातून ऐकला जातो. तर आपलं हे पवित्र वडबारे गाव, या गावामध्ये वास्तव्याला असणाऱ्या आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण गंगा भागीरथी भागाबाई नामदेव ठेलारी आईसाहेबांच्या या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, चौथं आहे का, आईसाहेबांच्या चतुर्थ वर्षश्राद्धाच्या निमित्ताने किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने चालत असणारा आपला हा आजचा एक दिवसीय कीर्तन सोहळा आदरणीय श्री हरिभक्त परायण डोंगर नामदेव मदने, ज्यांना सगळे प्रेमाने दादा म्हणतात, आईसाहेबांचे द्वितीय चिरंजीव श्री हरिभक्त परायण खेमा नामदेव मदने हे दोघंही भावंड आणि त्यांच्या दोन बहिणी आमच्या हरिभक्त परायण जनाबाई आणि हरिभक्त परायण अहिल्याबाई या चौघही भावंडांच्या विशेष अशा योगदानातून दोघंही भावंडांच्या आईविषयी असणाऱ्या कृतज्ञतेच्या हेतूने आजची ही खऱ्या अर्थाने कीर्तनरूपी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी या चौघही भावंडावर प्रेम करणारी सगळीच मंडळी आज इथे उपस्थित झालेली. विशेषतः मृदुंगाचार्य आमचे हरिभक्त परायण दादासाहेब महाराज
माऊलींची विशेष उपस्थिती आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान बरं का. हां, 2024 मध्ये जो काही फिरता नारळी सप्ताह झाला, त्या फिरत्या नारळी सप्त्याचे ते एकमेव यजमान म्हणजे एकट्या माणसाने, आदरणीय एकट्या बापूसाहेबांनी संपूर्ण खर्च त्या कार्यक्रमाचा, त्या सोहळ्याचा त्यांनी घेतला होता. आणि अतिशय मला असं वाटतं की आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची चालेना, नाही का. अनेकांची इच्छा होती की आमच्या वाट्याला सेवा यावी, आमच्या वाट्याला सेवा यावी, पण भगवंताची इच्छा ज्यांच्या वाट्याला झाली त्यांच्याच बाजूने ती सेवा येत असते. आदरणीय बापूसाहेबांचं आज मलाही दर्शन घडलं म्हणून माझंही परमभाग्य. विठ्ठल विठ्ठल. ऐका, या ठिकाणी समस्त भजनी मंडळ आहेत, विनेकरी महाराज आहेत. माझा आवाज तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याची उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आमच्या खर्देकर माऊलींची साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या आजच्या सेवेसाठी ज्या दादांचा विशेष आग्रह होता, वारकरी यूट्यूब चॅनलचे जगभर प्रसिद्ध झालं आमचे भैया दादा बह्यानेकर, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मला चांगलं आठवतं की मोबाईलवर जेव्हा कीर्तनच येत नव्हते, फक्त सह्याद्री चॅनलवर कीर्तन येत होते, तेव्हा जी संकल्पना यूट्यूबवर मोबाईलवर कीर्तन आले पाहिजे, ही संकल्पना सगळ्यात आधी जर एखाद्या यूट्यूबरच्या मनात आली असेल तर ती दादांच्या मनात आली. भयानालाच त्या सप्ताहाचं शूटिंग झालं आणि तिथून पुढे मात्र सगळीकडे आता प्रचार प्रसार या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कीर्तनांचा व्हायला लागला. तर मला असं वाटतं की कीर्तनकार बोलणारा एकटा असतो, पण ऐकणारे श्रोते लाखोंच्या संख्येने असतात, हजारोंच्या संख्येने असतात. बरं, जी मंडळी इथे कीर्तन ऐकते ती मंडळी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पोचू शकते असं नाही, पण साधन दिलंय ना, मग त्या साधनाचा वेळोवेळी उपयोग करता आला पाहिजे. आणि त्या साधनाचा योग्य उपयोग जर कोणी करायला शिकवलं असेल तर आमच्या भयानेकर दादांनी शिकवला सज्जन. हो, हां भैया दादांनी शिकवला. तर जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. ऐका, आज विशेषत्वाने ज्यांच्या निमित्ताने आपण एकत्र आलो ते निमित्त खूप महत्त्वाचं आहे. आज तुमची उपस्थिती कीर्तनकारासाठी नाही आहे. ऐकताय का महिला मंडळ? आवाज येतोय ना? हां, आज तुमची उपस्थिती, तुम्ही इथे जे 2 तास बसणार आहेत ना, हे कीर्तनकारासाठी नाही. कारण भैया दादांनी अशी काही व्यवस्था केली की तुम्हाला घरी बसल्या पलंगावर झोपून सुद्धा ते सगळं पाहता येईल बरं का कीर्तन. तुमची इथे बसण्याचा जो काही तुम्ही त्रास घेतायत, तुमची उपस्थिती कीर्तनकारासाठी नाही, तुमची उपस्थिती आमच्या भजनी मंडळासाठी सुद्धा नाही, तुमची उपस्थिती या मदने परिवारासाठी आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमची उपस्थिती स्वर्गवासी झालेल्या आमच्या आजीबाईसाठी मात्र नक्की आहे. तुम्ही त्यांच्यासाठी आलात, तुमचं येणं आमच्यासाठी नाहीये. कबीर महाराज म्हणतात, मूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाय, मूरत तो जाती रही कीरत बार बार दोहराय, तुका म्हणे क मरणाची सरे, तुका म्हणे क मरणाची सरे, तुका म्हणे ग मरणाची सरे, तुका म्हणे ग मरणाची सरे. हा, तुका म्हणे क मरणाची सरे, उत्तमाची उरी कीर्ती मागे, तुका म्हणे ग मरणाची सरे, तुका म्हणे ग मरणाची सरे. ही तुका म्हणे मरणाची सरे, उत्तमाची उरी कीर्ती मागे, उत्तमाचे उरी कीर्ती मागे, उत्तमाची उरी कीर्ती मागे. आईची देहरूपी मूर्ती तर निघून गेली. आईचं वय, आईचं आयुष्य 70-75 वर्ष वय असेल ना. आजीचं वय किती होतं दादा? 65 वर्ष, 65 ते 70 वर्ष. आईची देहरूपी मूर्ती 70 वर्षाचा प्रवास संपवून निघून गेली, पण आईच्या कर्माची कीर्ती मात्र तुमच्या हृदयावर कायम राहणार आहे. देहाची यात्रा प्रत्येकाची संपत असते.
आया है वो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बांध गया जंजीर. आलाय तो जाणार आहे. कोणी एखादा श्रीमंत बंगला बांधून निघून जातो, एखाद्याची बंगल्याची झोपडी सुद्धा होते, पण त्यालाही जावं लागतं. या जगामध्ये कीर्तिवान सुद्धा जातो आणि अपमानित सुद्धा जातो, श्रीमंतही जातो, गरीबही जातो. प्रत्येकाचा शेवट होणार आहे, प्रत्येकाचा दिवस निश्चित आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. पण आयुष्यभर कीर्ती केल्यानंतर शरीराची मूर्ती जरी निघून गेली, पण नाव मात्र अमर राहणार आहे, नाव अमर राहणार आहे. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. शम्मा बुझ जाएगी जलते जलते, नाही का, दम निकल जाएगा आदमी का. हो, अनेक अनेक पुरावे आपल्याला माहीत आहेत, आपल्या पाठात आहेत, आपल्या लक्षात आहेत. एवढंच नाही, मी तर असं म्हणते की प्रत्येकाच्या नजरेसमोर अनेक घटना घडून जातात, पण एक गोष्ट मात्र प्रत्येकाने हृदयावर कोरून ठेवावी. बघा, कुणाचं आयुष्य 50 असेल, 70 असेल, 80 असेल, 100 वर्ष असेल, पण राहणार तर कोणीच नाही. प्रत्येकाला जावं लागेल. आदरणीय वैकुंठवासी आमच्या आजीबाई, वय 70 वर्ष, पण 70 वर्ष वयापर्यंत त्यांनी जो अट्टाहास केला, प्रपंचाला सांभाळता सांभाळता त्यांनी परमार्थिक जीवन सुद्धा ते जगून गेल्या. वास्तविक पाहता व्यवसाय त्यांचा ठेलारी समाजाचा व्यवसाय, मेंढ्या चारणं, शेळ्या चारणं, रानावनामध्ये फिरत असणं, अशा पद्धतीचा त्यांचा तो प्रपंच. म्हणजे त्यांच्या काळामध्ये जो संघर्ष त्यांनी केला, आपण एक अंदाज लावू शकतो. आता तरी रस्ते आहेत, गावं चांगले आहेत, गावांमध्ये पाणी भरपूर आहे, सगळीकडे सुधारणा झाली आहे, एक शिक्षणाची सुद्धा पद्धत आता पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. पण ज्या काळामध्ये त्यांनी आपला कुटुंब सांभाळलं असेल, ज्या काळामध्ये त्यांनी आपले मुलं लहानाचे मोठे केले असतील, तो काळ खूप खरतळ आणि भयंकर असेल सज्जन हो, खूप भयंकर असेल. स्वामी तिन्ही जगाचा, आई विणा भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विणा भिकारी. कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट जरी असेल, किती मोठा श्रीमंत जरी असेल, पण जोपर्यंत आईचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत जीवन खूप सुखी आणि समाधानी वाटतं. ज्या दिवशी आईचे आशीर्वाद जीवनातून निघून जातात, ज्या दिवशी आई या काळाआड आणि पडद्याआड होते, ज्या दिवशी आई नावाचं अस्तित्व आयुष्यातून निघून जातं, त्या दिवशी सगळी संपत्ती सुद्धा माणसाला फिक्की वाटायला लागते. आईने जे प्रेम दिलं, आईने जी माया दिली, त्या आईच्या प्रेमाची गणना कोणत्याही शब्दाने करता येणार नाही. आपण नेहमी म्हणतो की समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद केला, तरी सुद्धा आईची स्तुती करणं, आईचं वर्णन करणं अशक्य आहे. कारण तिने प्रत्येक क्षण जर आपल्या जीवनातला खर्च केला असेल, तर आपल्या मुलांच्या हितासाठी खर्च केला, हे विसरू नका. प्रत्येक क्षण तिने त्यांच्या हितासाठीच खर्च केला. धन्य आईचे उपकार, धन्य मातेचे उपकार, आईचे उपकार, मातेचे उपकार. धन्य मातेचे उपकार, तिने धाविले जग. किती उपकार केले हो आईने, नाही आम्ही वर्णन करू शकत तिच्या उपकाराचं.
सज्जनो, एक जन्म दिला, पालन पोषण केलं, लहानाचं मोठं केलं, इथपर्यंत ठीक आहे. पण अजून एक विशेष उपकार सांगेल तुम्हाला, ऐका. साने गुरुजी काहीतरी 4-5 वर्षाचे असतील, लहान होते. साने गुरुजी नाव ऐकलंय ना तुम्ही? साने गुरुजी एक राष्ट्रभक्तांमध्ये पहिला नंबर लागतो त्यांचा, कोकणातला त्यांचा जन्म. 4-5 वर्षाचे साने गुरुजी असताना पूर्वी घराच्या बाहेर मोरी असायची, आता आपण त्याला बाथरूम म्हणतो. ती मोरी असायची, कुडाची, लाकडाची, कशाची तरी ती कुडी मोरी ती उभी करायची. खाली माती, तीवर एखादा दगड, त्या दगडावर बसून आंघोळ वगैरे केली जायची. साने गुरुजींना आईने आंघोळ घातली. लहानपणी त्यांना आई श्याम म्हणायची, त्यांचं नाव खरं श्याम. तर श्यामला आईने आंघोळ घातली आणि घरात चुलीवर काहीतरी ठेवलंय म्हणून आईला एकदम स्मरण झालं. तसाच ओला श्याम तिथे मोरीमध्ये सोडून आई पळत गेली आत. आणि घरातून श्यामला आवाज येते, श्याम बाळा पटकन आत ये, तुझे कपडे मध्ये आहेत. 5 मिनिटं झाले पण श्याम घरात येत नाही. आईने चुलीवरचं काहीतरी ते ठेवलेलं पातेलं उतरवलं आणि पुन्हा श्यामला आवाज येते, श्याम अरे बाळा ये ना. श्याम तिकडून आवाज येतो, आई तूच ये मला घ्यायला, माझ्या पायाला घाण लागेल. श्याम काय म्हणतो, आई तूच ये ना मला घ्यायला, माझ्या पायाला घाण लागेल. आई पटकन गेली. आईने श्यामला सहज अलगद नाही उचललं. आईने आपल्या खांद्यावरचा पदर श्यामच्या पायाखाली टाकला. श्यामने त्या पदराला पाय पुसले, पदरावर उभा राहिला आणि मग आईच्या कडेवर जाऊन बसला. आता इथे एक प्रसंग फार विचार करण्यासारखा आहे. ज्यावेळी श्यामला आईने कडेवर घेतलं तर श्यामच्या गालाचा मुका घेत असताना श्यामची आई एक वाक्य वापरते, बाळा श्याम अरे पायाला घाण लागू नये म्हणून जसा स्वतःला जपतोस ना, तसं आयुष्यभर तुझ्या मनाला घाण लागू नये म्हणून सांभाळ बर का. हे शब्द जर जगाच्या पाठीवर कोणी वापरत असेल तर ती फक्त आणि फक्त आई आहे सज्जन हो. ती फक्त आई आहे. तुम्हाला स्वार्थ जगाकडून शिकता येतो, तुम्हाला व्यवहार समाजाकडून शिकता येतो, तुम्हाला तुझं माझं नातेवाईकांकडून शिकता येतं, पण संस्काराची शिदोरी देणारं एकमेव पात्र जर असेल तर ती तुमची माझी जन्मदात्री आई आहे, हे विसरू नका. नक्की लक्षात ठेवावं. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, विश्वात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत असता दिसत होतो तान्हा, इज्जत होतो दाना, इज्जत होतो दाना, अमृताहुनी गोडाई पाजला तो पान्हा, अमृताहुनी गोडाई पाण्याचे पान. तुझ्या या उपकाराची ओ, तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आजकालची तरुण पिढी एक सहज शब्द वापरते, काय दिलं आमच्या आईने आम्हाला, काय केलं आमच्या बापाने आमच्यासाठी. एखादं घर बांधलं असेल, 2-4 एकर जमीन घेतली असेल, एखादी गाडी घेतली असेल, अहो लोक नाही करत का, त्यांनी केलं तर काय उपकार केला का, अशी उपकाराची भाषा आताची मुलं वापरतात. पण लक्षात ठेवा सज्जन हो, जे आईने तुम्हाला दिलं तुम्ही तिचा एक सुद्धा उपकारातून तुम्ही उतराई होऊ शकत नाही. पहिला उपकार तिने केला, आपल्याला रक्तदान केलं. तिने दुसरा उपकार केला, आपल्याला अस्थिदान केल्या. तिने तिसरा उपकार केला, श्वासदान केला. आणि चौथा उपकार केला, तिने लज्जादान केली. पहिला उपकार आईने केला सज्जन हो, रक्तदान केलं. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतात महिला मंडळ, गर्भाला 3रा महिना लागल्यानंतर डॉक्टर साहेब रक्तवाढीच्या गोळ्या सुरू करतात महिलांसाठी.
कारण सांगेल तुम्हाला, कारण 100% जेवण केल्यानंतर, भोजन केल्यानंतर त्या जेवणातून निर्माण होणारं जे रक्त आहे त्या रक्ताचा 70% भाग त्या बाळाच्या पोषणासाठी वापरला जातो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या रक्ताचा थेंब आणि थेंब आपल्या आईची देण आहे, विसरू नका. बरं, तुमच्या माझ्या आईने तुम्हाला मला अस्थी दान केल्या. शरीर जाळल्यानंतर पूर्ण शरीराची राख होते, पण अस्थी शिल्लक राहतात. का शिल्लक राहतात? कारण त्या अस्थी आईच्या दुधापासून निर्माण झाल्या आहेत. तुमच्या माझ्या आईने तुम्हाला मला श्वास दान केला. आईच्या गर्भामध्ये असताना या उदरातल्या बाळासाठी श्वास घ्यायला वेगळी व्यवस्था नसते. आईच्या श्वासातला श्वास त्याला वापरता येतो. एवढं मोठं नियोजन भगवंताचं त्या उदरामध्ये, तेवढ्याच गर्भाशयामध्ये भगवंताने निर्माण केलंय. त्याचं तहान, भूक, पाणी, श्वास घेणं सगळं तिथेच. किती किती मोठा कारागीर सज्जनो माझा भगवान परमात्मा. ऐका, आईच्या श्वासाचा श्वास त्या बाळाला पुरतो आणि 9 महिने 9 दिवसापर्यंत आईच्या श्वासाचं दान या जीवाला प्राप्त झालं तेव्हा कुठे तो जन्माला येतो. बरं, एवढंच नाही, सगळ्या माता भगिनींच्या चरणाला स्पर्श करून बोलेल बरं का. वडबारेकर महिला मंडळ, तुमच्या सगळ्यांची माफी मागून बोलणार आहे मी. एखादी लेकरवाळी माय मांडीवर 2-2.5 महिन्याचं बाळ असेल, बिचारीचं, नंदुरबारच्या बसस्टँडवर बसलेली असेल. खूप ऊन लागतंय, खाली पायाला चटके लागताय, डोक्याला ऊन लागतंय, ते बाळ अगदी घामाघूम झालेलं आहे आणि तहानेने भुकेने कासावीस झालेली आई त्या लेकराला घेऊन कशी तरी गाडीची वाट पाहत बसलेली. ते बाळ रडतंय. रडता 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 आता ते बाळ अतिशय घायाळ झालं. त्यावेळी त्या रडणाऱ्या बाळाकडे 1500 लोकांच्या नजरा जरी पाहत असतील तरी आई त्या 1500 लोकांच्या नजरेचा विचार करत नाही, आपल्या लेकराचा विचार करते. पदराआड बाळाचं डोकं घेते, आपल्या छातीशी लावते आणि अमृततुल्य दूध पाजून बाळाची भूक शांत करते. जी आई प्रसंगी आपली लज्जा सुद्धा पणाला लावते. ऐसी कडवड्याची याती, ऐसी कडवड्याची याती, ऐसी कडवड्याची याती, ऐसी कडवड्याची याती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन जी प्रीती करते, लाभावीन जी प्रेम करते तिला आई म्हणतात. ऐका सज्जन हो, लहानपणी तर काळजी घेतेच, पण मुलं मोठे झाल्यावर सुद्धा तिची काळजी वाढते पण कमी होत नाही. रात्री 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, तोपर्यंत ती मोटरसायकलच्या आवाजाची वाट पाहत राहते. अजून माझा दादा घरी आला नाही, अजून माझा भाऊ घरी आला नाही. का परत आला नसेल, का घरी आला नसेल, तिला फोन लावता येत नाही. दुसऱ्याला म्हणते, भाऊ दे ना, एवढा फोन लावून दे, मला जमत नाही रे, माझा भाऊ आला नाही रे अजून घरी. किती काळजी तिच्या अंतकरणामध्ये. सज्जनो, सासूरवाशा मुलीच्या अंतकरणाचा भाव कोणताही फोन न वापरता तिच्या हृदयापर्यंत पोहोचतो. तिकडे माझी मुलगी सासरी सुखात आहे की दुःखात आहे हे आईला सहज कळतं, सहज. ऐका सज्जनो, मुलीसाठी माहेर कुठपर्यंत, जोपर्यंत त्या गावात तिची माय जिवंत आहे तोपर्यंत तिच्यासाठी माहेर आहे सज्जन हो. ज्या दिवशी त्या गावातून आई निघून जाते त्या दिवशी ते गाव सुद्धा तिला परक वाटायला लागतं. काय वर्णन करावं सज्जन हो त्या माय लेकीच्या प्रेमाचं. तुझ्या वाचून घर गाई सुन सुन वाटे, या जगाकडे पाहून आई मला रडू दाटे. ज्यावेळी आमची जनाबाई ताई दोघही बहिणी जेव्हा आई गेल्यानंतर माहेरी येत असतील तेव्हा त्यांचं माहेरी आल्यानंतर पूर्ण समाधान होत नसेल. का? कारण आई असताना माहेरी जाणं वेगळं आणि आई गेल्यानंतर माहेरी जाणं वेगळं, खूप मोठा फरक असतो. जरी घरामध्ये आमचे दोघही भाऊ आपल्या बहिणींचं खूप आदर आतिथ्य करत असतील, दोघही भाऊ बहिणींना मोठ्या आग्रहाने बोलवत असतील, भाऊजायांचं प्रेम आहे, भावांचं प्रेम आहे, नातेवाईकांचं प्रेम आहे, पण आई असताना माहेरची पायरी मुलगी जेवढ्या हक्काने चढते कदाचित आई गेल्यानंतर तेवढा हक्क तिला गाजवता येत नसावा. सांगेल मी तुम्हाला, नक्की सांगेल. अहो 40 वर्षाची मुलगी जरी माहेरी आली ना तरी 70 वर्षाची आई 40 वर्षाच्या मुलीला पाहिल्यानंतर 70 वर्षाची आई आपली काठी बाजूला टाकून 16 वर्षाच्या तरुण मुलगीसारखी पळत जाते. माझी ताई आली, माझी माई आली, माझी तायडी आली, पटापटापटा मुलीच्या गालावरचा मुका घेते, तिच्या डोक्यावर हात फिरवते, पाठीवर हात फिरवते, मुलीला मिठी मारते आणि तिला सहज विचारते, तायडी बरी आहेस ना बाळ?
विचारते ना आई असं तुम्हाला? आई विचारते, बरी आहे ना बाई, काही कशाची चिंता तर नाही ना? हे बघ मी सांगेल जावई बापूंना, जर माझ्या मुलीला त्रास दिला तर खबरदार, जशी पोटात सांभाळली तशी ताटात पण सांभाळून घेईल मी, पण माझ्या मुलीला त्रास देता कामा नये. एवढं प्रेम तिच्या अंतकरणामध्ये. सज्जनो, दोघं मायलेकींच्या गप्पा होतात. रात्री ज्यावेळी ती मुलगी आईच्या शेजारी झोपते तेव्हा त्या आईला शांत झोप लागत नाही. ती आई हळूच आपल्या झोपलेल्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवते, हळूच तिच्या तळहातावर हात फिरवते आणि मनातल्या मनात म्हणते, किती कष्ट करते माझी मुलगी, तिच्या हाताला अक्षरशः भेगा पडल्या आहेत, किती किती कष्ट करते माझं लेकरू, तिच्या तळपायाला बघू वाटत नाही एवढी जखम झाली आहे, तरी सुद्धा एवढ्या काट्यापेट्यामध्ये, शेतामध्ये, रानामध्ये अशीच जीवाचं रान करून संसार सांभाळते. पण माझ्या मुलीच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे देवा. ती आई पांडुरंगाला विनंती करते, देवा अरे जे कष्ट मी माझ्या आयुष्यात केले, जो त्रास मी जीवनभर भोगला, तो त्रास माझ्या लेकीच्या वाट्याला येऊ नये पांडुरंगा. मी तुला नवस करेल भगवंता, मी आयुष्यभर तुझं नाम विसरणार नाही, मी नेहमी तुझं चिंतन करेल, भजन करेल. पण तू जर मला म्हणत असशील की मी तुला वैकुंठ देतो, स्वर्ग देतो, तर प्रसंगी मी तुझं वैकुंठ आणि स्वर्ग सुद्धा स्वीकारणार नाही. जर माझ्या मुलीच्या जीवनात त्रास असेल तर मी एकच सांगेल देवा तुला, देवा मला तुझं वैकुंठ नको ना स्वर्ग नको, पण माझे लेकरं सुखात राहिले पाहिजे. जी आई आपल्या आयुष्यातलं पूर्ण पुण्य आपल्या मुलांच्या सुखासाठी खर्च करते, कोणत्याही शब्दाने आपण त्या आईचं वर्णन करू शकत नाही. सारा महाराष्ट्र गातो सज्जनो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही पोचलो, जिथेही गेलो तिथे लोकांची अपेक्षा असते तेवढं आईवडिलांविषयी बोला बरं का. का बोलावं लागतं, का समाजाला सांगावं लागतं? वास्तविक पाहता तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी काय कष्ट केले तुम्हाला माहीत नाही का? माहिती आहे सगळ्यांना. आपल्या बापाने आपल्या शिक्षणासाठी स्वतःच्या शेतीला गहाण ठेवलं, पैसा काढला, मुलाचं शिक्षण केलं, नोकरीला लावून दिलं. आईने वेळ प्रसंगी अंगावरचे दागिने विकले, पण मुलीच्या लग्नामध्ये कमतरता येऊ दिली नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घडल्या आहेत, पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आणि आपण मोठ्या आनंदाने म्हणतो सुद्धा. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवर किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा. सगळ्यांच्या पाठातलं गाणं आहे. तुमचं पाठ आहे का महिला मंडळ? सगळ्यांच्या पाठात आहे सज्जन हो, प्रत्येकाला येतं. ऐका ना, हे गाणं फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मर्यादित ठेवलं, तुमच्या म्हणण्यापुरता मर्यादित ठेवलं, तर हे गाणं प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचलं असतं तर आज माझ्या महाराष्ट्रातल्या आई वडिलांना रडावं लागलं नसतं. असे कितीतरी कुटुंब सांगता येतील, कितीतरी घरं असे आहेत की ज्या घरामध्ये इच्छा नसताना आई वडिलांना वेगळं राहावं लागतं मुलांपासून. इच्छा नसताना कोणत्याच म्हाताऱ्या बापाला असं वाटत नाही की मी माझे म्हातारपणाचे दिवस एकट्याने काढावे, कारण नातवंडांमध्ये राहण्याची मोठी हौस असते, मुलाचा सुंदर गोंडस असा संसार पाहण्याची अपेक्षा असते. अहो त्यांनी आयुष्यामध्ये हाडाचं काळं रक्ताचं पाणी केलेलं असतं, काडीची माडी उभी केलेली असते, सोबत घेऊन जाण्यासाठी नाही, सोबत तर कोणीच नेत नाही. मग सगळं कशासाठी करतात? हा, कोणासाठी करतात? वटबारेकर, आम्ही आकडे टाकून टाकून का असेल आपण बॅलन्स शिल्लक ठेवतो. कुणासाठी? मुलांसाठी. असं बोला ना. आम्ही आमचं दुसऱ्याचं लग्न मोडून का असेल आपण मुलाचं जमवून ठेवतो. कुणासाठी? मुलांसाठी. आम्ही 2-4 एकर वाढवून ठेवतो. कुणासाठी? बोला बोला. मुलांसाठी. मुलांसाठीच करतात की नाही? वा वा, मुलांसाठीच करतात. मग एका तरुणाने मला विचारलं होतं, सांगेल तुम्हाला, म्हणे ताई तुम्ही खूप छान सांगतात कीर्तनात. आता हल्ली तर प्रत्येक कीर्तनकार महाराज आईवडिलांचं वर्णन करतात. आईवडिलांची सेवा करा, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, असं मोठ्या कौतुकाने सांगितलं जातं. आमचा हिंदू सनातन धर्म, आमची संस्कृतीसुद्धा आम्हाला तेच शिकवते. पण खरं सांगू का तुम्हाला, इकडलाच होता तो बी, ज्याले समायना पडतंच त्यालेच समजस म्हणे, असं म्हणे बरं तो भाऊ. त्याला म्हटलं असं काय कारण आहे, नेमकं झालं काय तुझ्या घरात? म्हणे बस 5 मिनटं येऊन जा, तुम्हाला लगेच कळेल. गेलो त्याच्या घरी. त्याची आई म्हातारी आई होती, पण तब्येतीने मस्त होती, गुटगुटीत. आजीबाई सोप्यावर बसून मस्त 1 लिटर दुधामध्ये
बिस्किटचा पुडा बुडवून चालू होता कार्यक्रम, आजीचा नाश्ता चालू होता. आजीने माले दखन तो पुडा दपाडली दा. मी समोर गेली, म्हटलं आजी बरं चाललंय ना? काय करते बाई, डोंगर जळतो सारं जग पाहतं, आतलं जळतं कुणाला कळतं. आजी रडू नको ना, काय झालं ते तर सांग. आजी म्हणे बाई 1 लिटर तेलात मी अख्खा महिना काढायची, असं आजी मला म्हणत होती. रडायचं कारण बरं, बाई 1 लिटर तेलात मी अख्खा महिना काढायची. आणि इले कोणले? सुनबाईले. हा, आणि इले 10 किलो तेलनं डबं पुरत नाही म्हणे. म्हटलं आजी याच्यासाठी रडते तू? म्हणे हो, यामुळेच आमची भांडण होते. म्हटलं मग आजी मला एक सांग, आजोबाला किती पगार होता तुझ्या मिस्टरांना? म्हणे काय नाही, महिन्याला 10,000 रुपये त्या काळात येत असतील. म्हटलं तुझ्या मुलाला किती? म्हणे त्याले गणे 1,10,000. मग तू खाय ना, बरोबर आहे की नाही? आता तुमच्या काळामध्ये जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार तुम्ही जीवन जगले. पण जर आता परिस्थिती अनुकूल झाली असेल, मुलगा जर व्यवहार सांभाळायला सक्षम झाला असेल, सुनबाई जर किचन सांभाळायला अतिशय व्यवस्थित असेल आणि सगळ्या गोष्टी घरामध्ये जर मुलाने चांगल्या हाताळल्या असतील, तर मला असं वाटतं आईवडिलांनी सुद्धा तिथे हस्तक्षेप करता कामा. बघा, रिटायर झाल्यानंतर गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला म्हणतं बाबा पेन्शन ल्यान मुगा मुगा घर राहा, म्हणतं की नाही? पेन्शन गव्हर्नमेंट सुद्धा सांगतं कामाला येऊ नका, अर्धा पगार घ्या पण गुडबुड करू नका. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वय असतं, आयुष्याचं एक वय असतं. कारण पहिले 25 वर्ष तुम्हाला अध्ययन करायचं आहे, भरपूर अभ्यास करायचा आहे. 25 ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला सुंदर अशी नोकरी बिक्री करून लग्न पाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. पुढे 50 पासून पुढे 75 वर्षापर्यंत कमवलेल्या धनाचा व्यवस्थित त्याचा वापर करायचा आहे आणि पुढे मात्र त्या प्रपंचापासून संसारापासून अलिप्तता स्वीकारायची. प्रथमो नार्जितो विद्या द्वितीयो नार्जितो धनम तृतीयो नार्जितो पुण्यम चतुर्थ किम करिष्यती. शास्त्र सांगतं पहिले विद्या, नंतर भरपूर धन कमवा, मग पुण्य कमवा आणि नंतर मोक्षासाठी प्रस्थान करा. अगदी तुमचं माझं आयुष्य तसंच आहे सज्जन हो. आई वडील भरपूर काबाड कष्ट करतात, मुलांसाठी खूप काही करतात, पण आई वडिलांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक कार्याचा वेळ असतो. जी ती गोष्ट ज्या त्या वेळी करणं गरजेचं असतं. तुम्ही जर आयुष्यभर संसारातच मरणार तर परमार्थ कधी करणार? बरोबर आहे की नाही महिला मंडळ? जर मरेपर्यंत संसारातच लक्ष राहिलं तर देवाकडे लक्ष कधी जाणार आहे? कारण अल्प आयुष्य मानव देह, आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गारा मरा आधी अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अहो अतिशय अगदी थोडं आयुष्य माणसाचं. एकदा माहेरी गेल्यानंतर माझ्याच वर्गात शिकत असणारा माझा चुलत भाऊ मला भेटला. मी त्याला विचारलं, इकडे लक्ष द्या, ऐका तुम्हालाच विचारणार आहे बरं मी पुढे. त्या दादाला मी विचारलं, म्हटलं काय भाऊ तुझं लग्न झालं, लेकरं पोरं खुशाल आहेत का? म्हणे आनंदात आहेत. कुठे सध्या? नाशिकला कंपनीमध्ये काम करतो. बरं काय पगार पाणी कस काय? म्हणे आहे आता 20,000 रुपये पगार आहे, कंपनीत जातो. बरं चाललं ना? म्हणे हो आनंदात चाललं. आणि तेवढं बोलल्यावर त्याचा चेहरा उतरला. म्हटलं काय झालं? नाही 20,000 पगार पडतो पण तिथला हातमाने येतच म्हणे. म्हणजे त्यातले 10,000 रुपये हप्ता कापला जातो घराचा. बरं मग ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नको. अरे 10,000मध्ये तर आरामात भागत असेल. 2 जण किती खाणार आहे तुम्ही? ते छोटे 2 मुलं 2 वर्षाचे. काय किती लागतं? 10,000मध्ये तुमचं आरामात जात असेल. नाही ना, 10,000 उरतात पण तेवढे 10 हातात येत नाही. मग म्हणे 2,000 लाईट बिल जातं. किती राहिले? 8,000 राहिले. मग ठीक आहे, 8 पण बरंच आहे ना, नको नाराज हो.
त्याने सांगितलं, अगं ताई 8 तर उरतात पण पूर्ण 8 नाही हातात राहत. मग म्हणे त्यातले 4 तर माझं घरभाडं जातं. आता सध्या घरभाडं चाललंय, काय करायचं. बरं 8 मध्ये 4 गेले, किती राहिले? 4च राहिले. मग 4,000 तर उरतात. म्हणे कशाला जास्त बोलायला लावते बाई, 2,000चा तर भाजीपाला लागतो महिन्याला. उरले 2. म्हटलं पुढे. म्हणे पुढे 1,000 रुपये दर महिन्याला तिला ब्युटी पार्लरला द्यावे लागतात. किती उरले? 1,000. म्हटलं जाऊ दे, आता समाधान मानूनच घे, आता टेन्शन घेऊच नको. 1,000 रुपये तरी तुझ्या हातात येतात ना तेवढे. म्हणे 1,000 बी फक्त घर लगूनच येतस, त्या ब्याको मालकीन जमा करलेस. काय राहिलं खाली? हे मी कशाबद्दल सांगत होती? म्हणजे तुमच्या पगाराबद्दल सांगायला एवढं लांबून आली का? हे मी आयुष्याबद्दल सांगत होती. आपल्या 100% आयुष्यामध्ये अर्धा तर हप्ता चालला जातो रात्री, नाही का? रात्रीची जी वेळ आहे ते अर्ध आयुष्य आमचं चाललं जातंय. त्यानंतर उरलेल्या आयुष्यामध्ये कोरोना आला, चिकनगुन्या आला, रोगराई आली, कुणाचे लग्न आले, कुणाचं आजारपण आलं, काय आलं, सगळं आयुष्य आमचं याच चिंतेमध्ये जातं की उद्या कसं होणार, उद्या कसं होणार, उद्या कसं होणार, उद्या कसं होणार करता करता आमचा आजचा दिवस वाया गेला, आपण हे विसरतो. म्हणून राम राम स्मरा आधी, प्रत्येक क्षणाला त्याचं चिंतन करावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जर तुमच्या आयुष्याला रामनामाची जोड मिळाली असेल तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम चरण. ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. अशी जोडी करा की राम सदैव तुमच्या कंठात राहायला पाहिजे, सदैव त्याचं नाम कंठात राहिलं पाहिजे. या ठिकाणी श्री संत दगाजी बापू महाराजांची ख्याती आज जगभर पसरली आहे. जगभर बापूजींना लोक वंदन करतात, प्रणाम करतात. एक वेळ ताजमहालचं बांधणाऱ्याचं स्मरण कोणी करणार नाही, एक वेळ श्रीमंत माणसाचं स्मरण कोणी करणार नाही, पण राम नामाची संपत्ती ज्या बापूजींनी कमवली त्या बापूजींचं स्मरण केल्याशिवाय कोणी राहणार नाही. काय वर्णन करावं सज्जनो त्यांच्या पारमार्थिक जीवनाचं. त्यांनी स्वतः तर राम नाम भजलं, पण समाजाला, जगाला सुद्धा सांगितलं सज्जन हो, जगाला सुद्धा सांगितलं की बाबांनो तुमच्या आयुष्याचं सार्थक करून घ्या. मला चांगलं आठवतं, मी लहान होती 5वी-6वीला, त्यावेळेस बापूजींची प्रदक्षिणा त्या आमच्या खोंडामळी गावामध्ये यायची, नाही का, भावफेरी. हां, भावफेरी फिरायची. प्रत्येक गावाला ते एक दिवस मुक्काम करायचे. मला असं वाटतं तारादाजी बापूंनी तो संकल्प पुढे चालवला होता. तर त्यावेळी गाडी बैलने सुद्धा लोक त्या कार्यक्रमासाठी यायचे. आणि तेव्हा नेहमी एक भजन गायलं जायचं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. टाळी वाजवा. हरे राम 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 हरे हरे, बरोबर हात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे. रामधून केली जायची गावागावामध्ये जाऊन. बरं राम नाम घ्यायला काही पैसे लागतात का? महिला मंडळ घरी पोचले का तुम्ही? हा, या मग परत थोडस ऐका. देवाचं नाव घ्यायला पैसे लागत? सहज घेतलं, सहज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणाम दुःख शमन हस्तम नमामि हरिम परम. सदैव किती किती सोपं साधने सज्जन हो. बघा आमचे पूर्वज खूप बुद्धिमान होते. पूर्वजांनी काय केलं, नियम लावून दिला आपल्याला, बरं का दादा. पूर्वजांनी नियम लावून दिला. सकाळी दिवस उगवला, घराच्या बाहेर तुम्ही पाय ठेवला, कुणीही तुम्हाला भेटलं तरी तुमच्या तोंडातून एक शब्द निघायचा, दादा राम राम हो. म्हणतात ना असं, राम राम हो साहेब, राम राम हो आप्पा, राम राम हो नाना.
ही आम्हाला सवय लावून दिली त्यांनी. बरं, आपल्याकडे फक्त पुरुष मंडळी राम राम घालतात. मागे आम्ही राजस्थानला गेलो, तिथे महिला सुद्धा एकमेकाला रामरामजी महासाहेब, महिला सुद्धा एकमेकाला रामराम म्हणतात. आणि म्हणावं, नक्की म्हणावं. आता परिस्थिती अवघड आहे. आता हाय हॅलो आणि कंबर में लाट डालो अशी परिस्थिती झाली. विचित्र कारभार आहे सज्जन हो. बरं, ज्यावेळी दोन रामराम म्हणणारे समोर येतात तेव्हा एक क्रिया घडून जाते बरं का. लक्ष देऊन ऐका. दोन रामराम म्हणणारे जेव्हा समोर येतात तेव्हा एक क्रिया घडते. काय क्रिया घडते? एक संतांचं वाक्य आहे, 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड़, हरिजन से हरिजन मिले नाचे 7 करोड. 4 मिले, दोन रामराम म्हणणारे भक्त समोर आले की 4 मिले. यांचे 2 हात आणि त्यांचे 2 हात किती झाले? 4 मिले. 64 खिले, यांचे 32 दात आणि त्यांचे 32 दात. एकमेकाला पण हसतात की नाही का? राम 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 असं करतात का? नाही ना. असं मस्त हसून राम राम करतात ना. म्हणून 64 खिले 20 रहे कर जोड. यांचे 10 बोट आणि त्यांचे 10 बोट. 20 रहे कर जोड, हरिजन से हरिजन मिले नाचे 7 करोड. 3.5 कोटी रोम यांच्या देहाचे आणि 3.5 कोटी रोम त्यांच्या देहाचे. 7 कोटी रोमातून राम 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 नामाचा जयघोष होतो आणि 7 कोटी नाम जपाचं पुण्य या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून राम राम म्हणावं. विठ्ठल हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, शरण में रख दिया जब माथा तो किस बात की चिंता, शरण में रख दिया जब माथा तो किस बात की चिंता. फक्त राम राम म्हणा आणि शरणागती स्वीकारा, दुसरी चिंता करायचं कामच नाही. कारण आमची जबाबदारी त्यांनी सांभाळली. योगक्षेम वहाम्यहम. ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही जर रामाचं नाम कंठामध्ये धारण केलं तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण राम राम गायल्याने अनेकांचा फायदा झालाय, अनेकांचा फायदा झाला सज्जन हो. बरं, ते नाम एवढं सोपं, एवढं सुंदर आहे, त्याला गाण्यासाठी काही लागत नाही. कबीर महाराज म्हणतात, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. ओ मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी, बोलो राम 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 बोलो. राम राम बोलो राम 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 बोलो श्याम राम राम, बोलो राम राम राम. पैसा न लागे रुपया न लागे आणि ना लागे कवडी दमडी, काहीच लागत नाही. आम्ही हे काहीच लागत नाही ना, ते काहीच कमवण्यासाठी आयुष्यभर काही ना काही करत राहतो बरं का. काहीच वरती घेऊन जात नाही माणूस, पण जरी घेऊन जात नाही तरी ते कमवण्यासाठी आयुष्यभर खटाटोप चालू असते. आमच्याकडे पद्धत आहे बरं का, वडबारेकर मंडळी आमच्या 40 गावला. समजा एखादी महिला जर मेली, एखादी स्त्री जर मेली तर तिच्या तोंडात सोन्याचा मणी दिला जातो. तुम्हाकडे शे का पद्धत? हा मावशी, सोन्याचा मणी देता का तोंडात? हा, 1 तोळ्याचा राहतो का एवढा? असा फुटका चेपलेला कसा तरी. ती सुनबाई म्हणते, धर, भलता म्हणे, मन 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 मन, काय नाही चालणे तू.
माझे सासरे एक भजन म्हणतात, हाऊ धग धग जळी जाई माटीना बंगला तुना, हाऊ धग धग जळी जाई माटीना बंगला तुना, हाऊ धग धग जळी जाई मातीला बंगला तुला धग धग बैलाई अहो मातीला बंगला तुला आई बाई मनिया पोरे म्हणा, बाई म्हणे पोरी बोला बाई मनिया पोरे म्हणा, आई बाई मनिया पोरे म्हणा, अरे 2 दिन ना पाहुणा धग धग जळी गाई आऊ मातीला बंगला तुला धग धग बैलाई अहो मातीला बंगला तुला धग धग बैलाई अहो मातीला बंगला तुला इतकं सोपं आहे महाराज, फार सोपं आहे हो. मी तर असं म्हणते ना की तुम्हाला वेदांताचा अभ्यास नाही करता आला काहीच हरकत नाही. तुमच्याकडून गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण नाही झालं, कामाचा व्याप आहे ठीक आहे, तरी पण मी म्हणेल की काही हरकत नाही. पण एक गोष्ट आयुष्यात नक्की करा, प्रत्येकाने करा. तुमच्या गावात स्मशानभूमी तर आहे ना? मसन खायचे का? स्मशानभूमी आहे ना? हां, मग एकच काम करा बरं का. मी म्हणणार नाही अर्ध्या रात्री जा, बघा महिला मंडळाला घाम येतोय तिकडे, टेन्शन घेऊ नका. पण एक काम करा, तुम्ही जेव्हाही स्मशानाच्या दिशेने जाणार, जेव्हाही त्या रस्त्याने जाणार, फक्त स्मशानाकडे पाहून नमस्कार करा आणि स्वतःला म्हणा, देवाला नाही सांगायचं हां, स्वतःला म्हणा, मला पण एक दिवस इथेच यायचंय. काय म्हणणार? मला पण एक दिवस. हे खोटं आहे का? तिथं जाणार नाही का कोणी? जायचं तर प्रत्येकाला आहे. निकले ते सफर पर दिल में कुछ अरमान थे. बरं का, एका साधू महाराजांनी सांगितलं, निकले ते सफर पर दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान था, पैरों तले चुभी हड्डी हड्डी के कुछ बयान थे, अरे चलने वाले संभल कर चल, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. ती मेलेल्या माणसाची हड्डी माणसाला उपदेश करते. स्मशानाच्या रस्त्याने जाताना लाखोंची राख स्मशानातली आम्हाला उपदेश करते, अरे तुने फक्त चिमटीवर राख राहायचंय रे, कोणीच तुला विचारणार नाही रे. जे तुझ्या नावाने बोंब 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 बोमा मारतात, जे रडतात, जे माझं माझं म्हणतात ना, तेच एक दिवस म्हणतील चला बॉडीचा वास यायला लागला लवकर काढा. तेच असं म्हणतील. बरं, हे जीवनातील त्रिकाला बाधित सत्य सज्जन हो, मग तुम्ही असो की मी असो. माझा पण मुलगा म्हणणार नाही, म्हणे आई इथला वर्ष फिरणे आमना करता, असं म्हणेल का? कोणीच म्हणत नाही सज्जन हो. बरं, एवढंच नाही, जर विचार केला तर बघा, सिकंदराने जग जिंकलं, जग जिंकलं, जगाचा राजा झाला. सरपंच नव्हता बरं, जगाचा राजा होता. त्या सिकंदराने शेवटी जाताना सांगितलं, म्हटले माझे हात मोकळे सोडा, माझ्या अंत्ययात्रेसमयी माझे हात मोकळे सोडा. का? कारण मला समाजाला संदेश द्यायचा आहे, मला समाजाला सांगायचं आहे की मी जन्माला आल्यानंतर खूप काही कमवलं, पण आल्यानंतर मात्र रिकाम्या हाताने चाललो, आल्यानंतर रिकाम्या हाताने चाललो. ऐका सज्जन हो, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. पूर्वीचे फिल्मी गाणे सुद्धा आम्हाला उपदेश करायचे, आताचं जरा वेगळंच आहे, पण पूर्वीचे फिल्मी गाणे सुद्धा म्हणायचे, जिंदगी एक सफर हे सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ऐकले का कधी तुम्ही? त्यानंतर गाणे बदलले, अखियों से गोली मारे, द्या मग असते बॉर्डरवर उभं करी, बडा सैनिक गरदाड द्या. अवघड समस्या आहे सज्जन हो. बघा ना, आमचं आयुष्य आम्हाला शिकवतं, आमचं आयुष्य, आमचं शरीर सुद्धा आम्हाला उपदेश करतं. शरीर सुद्धा आम्हाला सांगतं की ए बाबा, जास्त अहंकारामध्ये जगू नको, कारण आम्ही सुद्धा तुझे नाहीयेत. इंद्रिय आपल्याला म्हणतात आम्ही सुद्धा तुझे नाहीयेत. जर माझ्या डोक्याच्या केसांवर माझा अधिकार राहिला असता तर केस पांढरे होण्याच्या आधी मला मेसेज आला असता, आम्ही रंग बदलतोय बरं का, सावधान, असं म्हटलं असतं. पण कळतं का आपल्याला? ते कधी त्यांचा रंग बदलतात ते कळू देत नाही. डोळ्याला मोतीबिंदू येण्याच्या अगोदर तुम्हाला त्याने निरोप पाठवला असता, बाबा
आय एम कमिंग, आम्ही येतोय, तुम्ही तयारीत राहा. कधीच नाही सज्जन हो. बरं इतकं अवघड झालं आता तर मरण अगदी दारावर येऊन पोचलेलं आहे. लो बीपी, हाय बीपी, हार्ट अटॅक, उनी गुचकीन गया, असं चाललंय. इतकं सोपं सोपं झालंय आता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश अवकाश. बरं एवढंच नाही सज्जनो, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्र कलौ किरेन भाषितम. श्रीमद भागवतात व्यासदेवजी म्हणतात, इह घोरे कलौ प्राय जीवश्चा सुरतांगताः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम्. इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा सुरतांगताः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम्. कलियुगामध्ये आधीच आयुष्य कमी, त्यातल्या त्यात आजारपणाने व्यापलेलं शरीर, त्यातल्या त्यात अनेक प्रकारच्या विकारांनी घर केलेलं हृदय. मग या घराला जोपर्यंत रामनामाने स्वच्छ करत नाही तोपर्यंत उद्धार होणार नाही. म्हणून ऐसी जोडी करा, रामकंठी धरा, आणि मग फायदा जेने चुके फेरा गर्भवास. ऐका सज्जन हो, नेमकं कोणत्या रामाचं नाम घ्यायला सांगतायत महाराज आम्हाला? प्रश्न फार सुंदर आहे, विचार करण्यासारखा आहे. कोणत्या रामाचं नाव घ्यायला लावतात आम्हाला? आम्ही ओळखतोय एका रामाला. अयोध्येमध्ये मंदिर बांधलं त्या रामाचं, अयोध्येमध्ये मंदिर बांधलं त्या रामाचं. त्या रामाची ख्याती आम्ही ऐकून आहोत. किती प्रेम केलं रामाच्या वडिलांनी रामावर, राजा दशरथाने. तुलसीदास बाबा त्या प्रसंगाचं एवढं सुंदर वर्णन करतात तुलसीदास रामायणामध्ये. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणजी अयोध्येचा त्याग करून वनवासासाठी निघाले. सुमंत नावाचा मंत्री होता. त्या मंत्र्याला दशरथजी विनंती करतात, सुमंतजी, जर तुमचा हा राजा, तुमचा हा दशरथ तुम्हाला जिवंत राहावा असं वाटत असेल तर माझा प्राण, माझा राम परत आणायला विसरू नका. माझ्या रामाला जरा 2-4 दिवस अयोध्येच्या आजूबाजूला फिरवा, त्याचं मन समाधान होईल. आणि खूप हट्टी आहे तो सहज परत येणार नाही. पण माझी विनंती सांगा आणि माझ्या रामाला परत आणा. 6 दिवसापर्यंत डोळ्यात प्राण आणून राजा दशरथांनी प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. रामाचंच ध्यान अंतकरणामध्ये आहे, मनामध्ये राम येण्याची आस आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 6 दिवस निघाले आणि 6व्या दिवशी संध्याकाळी सुमंतजी एकटेच येताना दिसतात. एकट्या आलेल्या सुमंताला पाहिलं आणि धडकन शरीर जमिनीवर टाकून दिलं. खाली पडलेले आहेत दशरथजी, डोळ्याला अंधारी आलेली आहे, नेत्रातून अश्रू वाहत आहेत आणि विचारतात सुमंतजींना, सुमंतजी नाही आला का हो माझा राम परत? सुमंतजी मान खाली घालत म्हणतात, राघवेंद्रांचा निरोप आहे राजन. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या वचनाला कलंक लागू देणार नाही. कारण हे वचन माझं एकट्याचं नाही तर माझ्या पित्याचं ते वचन आहे. माझ्या वडिलांचा शब्द मी वाया जाऊ देणार नाही. म्हणून मी 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येमध्ये प्रवेश करेल, असं राघवेंद्रांचं मत आहे. सज्जन हो, ज्यावेळी राजा दशरथांनी हा निरोप ऐकला त्यावेळी तुलसीदास बाबा वर्णन करतात की राजा दशरथांनी 6 वेळा राम म्हटलं आणि आपला प्राण सोडला. का? कारण 6 दिवस वाट पाहिली होती. राम राम कही, राम कही, राम राम कही राम, बिनु पर हरि हृदय बिरहा, राम गए सुरधाम, राम गए सुरधाम. सांसों की माला पे सिमरू में फीका नाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में फीका नाम. अपने मन की मैं
वो तो है निर्दोष, वो तो है निर्दोष। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम। सांसों की माला में सिमरूंगी का नाम, सांसों की माला में सिमरूंगी का नाम। एक राम दशरथ का बेटा। जगद्गुरु तुकोबराय कोणता राम स्मरायला सांगतात लक्षात ठेवा। एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम जगत पसारा, एक राम सबसे न्यारा। एक राम राजा दशरथांचा बेटा आहे, दुसरा राम घट घट में बेटा, सर्वा घटी राम देहा देही, एक सूर्यप्रकाश कसस्र रश्मी। एक राम जगत पसारा, जो सर्व ठिकाणी व्यापून उरलेला आहे, आणि एक राम सबसे न्यारा, जो माझ्या अंतकरणामध्ये वास करतो। त्या रामाचं जर मी स्मरण केलं, प्रत्येक श्वासाला जर त्याचं चिंतन केलं, सदैव राम 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 म्हणता 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 जर माझ्या जीवाला आराम प्राप्त झाला, तर समजावं मी खरा मोक्षाचा अधिकारी झालो। हा अनुभव आहे संतांचा। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभव आला तो तुम्हाला आम्ही सांगतोय। अनुभव आले अंगात ते या जगा देत असे, आणि ऐका सज्जनो, आमच्या आयुष्याचं सार्थक झालं तुम्हीही करून घ्या। कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर रामाच्या नामाची जोड केली, तर जेणे चुके फेरा गर्भवास। साधकाने प्रश्न केला, महाराज जर आम्ही पूर्ण आयुष्यभर रामाचं स्मरण करत राहिलो, तर आमच्या घर नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ। ऐका तुकोबराय किती स्पष्ट शब्दात उत्तर देतात बघा। आधी तर नाशिवंत शब्द वापरला, जी गोष्ट शाश्वत नाही, जी गोष्ट टिकून राहत नाही, जिचा नाशच होणार आहे, तिला नाशिवंत म्हणतात। मग नाशिवंतामध्ये सगळेच आले, प्रिया पुत्र धन। प्रिया म्हणजे पत्नी, पत्नी सुद्धा एक दिवस जाणार आहे की नाही महिला मंडळ? हा, ती सुद्धा एक दिवस जाणार आहे बघा। पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वही, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा। काही गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात, पण शरीर पुन्हा मिळणार नाही। आणि समजा तुम्हाला शरीर आता मिळालेलंच आहे, तर जी गोष्ट पुन्हा पुन्हा मिळू शकते तिची आसक्ती धरायची नाही। मग त्यामध्ये प्रिय आहे, पुत्र आहे, धन आहे, सगळेच आहेत ना। आपण ज्यांना माझं म्हणतो ते सगळेच एक दिवस आपल्यापासून लांब राहणारे आहेत, सगळेच आपल्याला सोडणार आहेत, त्यागणारे आहेत। बरं किती किती आपण माझं माझं म्हणतो नाही का? सगळ्यांनाच माझं माझं म्हणतो। बरं ज्यांना माझं म्हणतो त्यांच्यावर आपला खूप विश्वास सुद्धा असतो। संसारामध्ये किती विश्वास असतो एकमेकाचा माहिती का तुम्हाला? नवऱ्याच्या मोबाईलचा लॉक बायकोला माहित नाही, बायकोच्या मोबाईलचा लॉक नवऱ्याला माहित नाही, एवढा विश्वास असतो। आहे का? हो का म्हणा, लाडकी बहीण ना काढली असं टेन्शन राहा सामले बी। महिला मंडळ, एक बाई माहेरी जाण्यासाठी निघाली। तुम्ही जाता का कधी वटबारेकर मंडळी? कधी तर कधी जातात ना। हां, तशीच ती आमच्याकडची एक बाई निघाली माहेरी जायला। पतिदेवाला सांगितलंय, बघा मी परत येईपर्यंत लक्षात ठेवायचं, घराच्या बाहेर पाय सुद्धा काढायचा नाही, कारण माले माहिती म्हणे तू 12 गावना मुंजा आहे, तू काही ठिकाणवर राहत। असं त्या बाईने तिच्या रुबाबात संतापात त्याला सांगितलं। त्याने सांगितलं काही टेन्शन घेऊ नको, अजिबात चिंता करू नको, तू 2 दिवस नाही तू 8 दिवस जाय, तू येईपर्यंत मी घरातच राहतो, अजिबात घर सोडणार नाही म्हणे। तू एकटा घर सांभाळ, नाही तर मित्रमंडळी जमा करून घेशील। नाही नाही अजिबात चिंता करू नको, तो सुद्धा कार्यक्रम होणार नाही। गेली पत्नी माहेरी। आता ती माहेरी गेल्यानंतर हा कुठे गपचूप बसतो, मित्रमंडळीला मेसेज कर, हे कर ते कर। मित्र सगळे जमा झाले। मित्राने सांगितलं म्हणे का रे बाबा, आता 8 दिवस सुट्टी, मग तुला आता स्वातंत्र्य मिळालं, आता वहिनी गेली माहेरी, आता काही टेन्शन नाही, चल म्हणे फिरायला। याने सांगितलं नाही नाही बाबा, बाईचा भरोसा नाही, कधी पण फोन करते आणि विचारते। तो सांगतच होता तेवढ्यात तिकडून फोन आला, का हो कुठे आहेत? अगं काही नाही घरीच आहे। पुरावा करा, मिक्सर चालू। दखा बरं मिक्सर ना आवाज बी आमना ध्यान मारास, अहो आमनाच मिक्सर ना आवाज हाय बी समज सामले। महिला मंडळ, तिने सांगितलं करा मिक्सर चालू। गुर्र, हां हां घरीच आहेत बरं का, घरीचे। आता खात्री पटली तिला। पुन्हा 15 मिनिटं झाली। मित्रमंडळी म्हणे चल, अरे आता नाही येणार फोन बिन, आता निवांत राहा। निघाले, मोटरसायकलला किक मारणार तेवढ्यात फोन,
हॅलो कुठे आहेत? अगं घरातच आहे. करा मिक्सर चालू. घुर्र. आता मित्र जरा हुशार होता तुमच्यासारखा. तो म्हणे जास्त टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाहीये. एक काम कर, तू मिक्सरच सांगितलेस नाही फिर ना. वहिनी कुठं पाहायला येणार आहे? मिक्सर घरी आहे का स्टँडवर आहे? असं इथला तर विश्वास जायला आपण. विठ्ठल विठ्ठल. ऐका सज्जन हो, ज्या पद्धतीने संसार प्रपंच आनंदाने सफल होण्यासाठी विश्वासाची गरज आहे, तसं परमार्थ टिकण्यासाठी सुद्धा विश्वास फार मोठं भांडवल आहे. या ठिकाणी संसारात ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते एक दिवस विश्वासघात केल्याशिवाय राहत नाही. पण जर त्या अविनाशी तत्वावर, त्या भगवंताच्या नामचिंतनावर तुम्ही विश्वास ठेवला तर मात्र तो विश्वास तुम्हाला सहज त्याच्या धामापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून सदैव त्याचं चिंतन करावं, त्याचं नामस्मरण करावं. नामस्मरणाशिवाय दुसरं तत्व नाही. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरिसी करुणा येईल तुझी. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुमच्या जीवनामध्ये नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. सारा आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केलं तेच शेवटी म्हणतात बाईला म्हणे खरं, मरता तरी बरं, नाशियले घर थुंकोनिया. तरुणपणामध्ये जी बायको म्हणते की तुमच्या दर्शनाशिवाय, तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय मी पाण्याचा घोट घेत नाही, जी तरुणपणात म्हणते तीच म्हातारपणी नवऱ्याला म्हणते कधी मरसनी काय मरस बटाय घाण कराय ना घरमा. असं म्हातारपणी तीच बायको म्हणते बरं का. मुलं सुद्धा लहानपणी म्हणतात, आमच्याकडे खूप गोड म्हणतात लहान लहान लेकरं, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. असे लहान असतात तोपर्यंत. एकदा मुलाच्या डोक्यावर पिवळ्या तांदूळाचा झटका बसला की मग त्या मुलाची लँग्वेज बदलते. तोच मुलगा मग म्हणतो सासू सासरे माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, हा वेगळं निघाल्यावर किती असतो त्यांचा आधार, बायको माझी. ल्या मग पुढलं म्हणे आता अवघड समस्या आहे सज्जन हो. बरं, हा अनुभव घ्यायला काय कुठं बाहेर जावं लागत नाही. हे ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या घरातच अनुभव येतो. म्हणून आमच्या आजूबाजूची परिस्थिती आम्हाला शिकवते की आमच्या जीवनामध्ये बघा, एक पारमार्थिक माणसाचं जीवन आणि प्रापंचिक माणसाचं जीवन यातला फरक सांगते तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. आयुष्यभर जो संसार 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 करतो त्याचं म्हातारपण आणि जो आयुष्यभर परमार्थ करतो त्याचं म्हातारपण, दोघांच्या म्हातारपणात फरक असतो. माणसाचं बघा, संसारी माणसाचं जसं जसं वय वाढतं तशी तशी घरात त्याची किंमत कमी होते. ऐका बरं का, संसारिक माणसाचं जसं जसं वय वाढतं तशी तशी घरात त्याची किंमत कमी होते आणि पारमार्थिक माणसाचं जसं जसं वय वाढतं तशी तशी त्याची समाजात सुद्धा किंमत वाढते. हा दोघांमधला सगळ्यात मोठा फरक आहे. मग आता यात तुम्हाला फायदा कुठं दिसतो आणि तोटा कुठं दिसतो हे ज्याचं त्याने ठरवावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, म्हणून हे सगळेच नाशिवंत आहेत, सगळेच तुम्हाला त्यागणारे आहेत, बरं सगळेच तुम्हाला धोका देणारे आहेत, म्हणून तुम्ही त्यांचा मोह धरू नका. तुम्ही जर माझ्या रामनामाचा मोह धरत असाल तर रामनामाची नौका तुम्हाला सहज भवसागर पार नेल. अभंगाचं तिसरं चरण. नाव धड करा शस्त्र नामाची, नाव धड करा शस्त्र नामाची, नाव धड करा शस्त्र नामाची, नाव धड करा शस्त्र नामाची. नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे. सहस्रनामाचे नाव करायला सांगितलं. महाराज, सहस्रनाम किती आहेत भगवंताचे आहोत ज्यांची गणना करता येणार नाही. ओम विश्वम विष्णुर्वषटकार भूत भव्य भूत प्रभू भूतकृत भूत भूतभाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्माच्या मुक्तानाम परमागती अव्यय पुरुष साक्षी. किती किती सुंदर विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताच्या अनंत नावांचं वर्णन केलं जातं. महाराज, आता एवढे सगळे नावं कसे लक्षात ठेवायचे? किती नावाने त्याला हाक मारावं? हरितारो नामचे हजार, नामचे हजार, कहा नामे भिजो कंकोतरी, रोज रोज बदले मुकाम, बदले मुकाम, कहा ग्रामे लिखू कंकोतरी. हरितारो नाम जे हजार,
अनंताचे, पण अनंत नामांपेक्षा तुम्ही एकच कोणतं तरी नाम घ्या, एकच नाम घ्या सज्जन हो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तुम्ही राम राम म्हणा, भरपूर आहे. कृष्ण कृष्ण म्हणा, भरपूर आहे. एवढंच नाही सज्जन हो, बाळू मामांनी सुद्धा या समाजाला, या जगाला संदेश दिला. संत बाळू मामा म्हणतात की तुम्ही देवाचं नामचिंतन विठ्ठल 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 मुखाने म्हणा, आणि तुम्ही हाताने तुमचे मेंढर जरी हाकलत राहिले ना तरी सुद्धा तुमचा उद्धार होतो. बाळू मामांचा सोपा परमार्थ सांगेल तुम्हाला. मी असं ऐकलंय की हर नामाचा जप जेवढी मेंढी राखणारी मंडळी करते तेवढं कोणीच करत नाही. महादेवाची विशेष कृपा होते त्यांच्यावर. खांद्यावर घोंगडी आहे, बसायला घोंगडी आहे. बरं, ज्याच्याने घोंगडी बनते त्याचंच ते पालन सुद्धा करतात, आणि त्यांच्या तोंडातून दिवसभरातून हजारो वेळा एक नामाचा जप होतो. हर 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 करतात की नाही असं? मग तुम्ही हे जे हर हर म्हणतात ना ते सुद्धा पुढे हर हर महादेव होऊन जातं. बरं, हे लक्षात ठेवा. एवढा सोपा परमार्थ आहे महाराज, एवढा सोपा परमार्थ आहे. अहिल्याबाई होळकरांसारखं चरित्र किती गोड. राजयोगिनी अहिल्या देवी, ऐका, 5 वर्षाची अहिल्या देवी, छोटंसं लेकरू आहे. इकडे इंदोरहून घोड्यावर बसून एक राजा आलेला आहे, सोबत एक मंत्री आहे, आणि अहिल्याबाई होळकरांच्या त्या झोपडीसमोर, त्या अंगणासमोर त्यांचा घोडा उभा राहतो. छोट्याशा मुलीला विचारलं, बाळा पाणी मिळेल का? पाण्याची व्यवस्था होईल का? छोटीशी 5-6 वर्षाची मुलगी घरात जाते. फक्त पाणीच नाही आणत, तर एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकर आणि त्याच्यावर चटणी ठेवून मग सोबत आलेल्या अतिथीला देते. अतिथी देव भव हे संस्कार छोट्याशा लेकराला कळतात सज्जन हो. आणि काय त्यांचा महिमा. राजयोगिनी अहिल्या देवी कीर्ती तुझी अनमोल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल. बाल्यवयात कार्यसेवा मेंढऱ्या बकऱ्यांची, बाल्यवयात कार्यसेवा मेंढऱ्या बकऱ्याची, शंभूदेवाचं वेड लागलं भक्ती शिवलिंगाची. मराठा मोळी अहिल्या देवी, मराठा मोळी अहिल्या देवी, लेख धनगराची. भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल, भल केलं हो भल आईनं, भल केलं हो भल. बोला हर हर महादेव, हर हर. महादेव. तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या, हर हर म्हटलं तरी नामचिंतन होतंय, शिवशिव म्हटलं तरी नामस्मरण होतंय, राम राम म्हटलं तरी नामचिंतन होतंय. आणि तुम्ही आता विठोबा रुक्माई भजन जरी केलं तरी सुद्धा तो तुम्हाला तारतो. एकदा वर हात करा बरं सगळ्यांनी. विठोबा रखुमाई, जय गोपाल माई, विठोबा रखुमाई, जय गोपाल, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, जय विठोबा रखुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई. करा सहस्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन गायल्यानंतर निश्चितच काळावर मात करता येते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. सज्जन हो काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हितवे श्रीमद भागवतम शास्त्र कलौ किरेन भाषितम. त्या काळाच्या मुखाचा ग्रास जरी प्रत्येक जीव झालेला असेल, पण नामचिंतन जर तुमच्या हृदयामध्ये स्थिर असेल तर काळावर मात करता येते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काळा काना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी. केलेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. वैकुंठवासी हरिभक्त परायण आईसाहेब भागाबाई नामदेव ठेलारी
भगवान परमात्मा आईसाहेबांच्या आत्म्यास चिर शांती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे डोंगरदादा आणि त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे खेमादादा, तर दोघंही भावांनी आईच्या या 4थ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जो काही हरिजागराचा सोहळा केला, आईच्या आठवणीने, आईच्या स्मरणार्थ त्यांनी जे काही आज अन्नदान केलं, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, मी तर असं म्हणेल की आईवडील जर पूर्ण आयुष्याची कमाई आमच्यासाठी टाकून जातात, तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच कमवलेल्या संपत्तीतून थोडा वाटा जर आम्ही समाज कार्यासाठी, समाज हितासाठी खर्च केला व या संप्रदायासाठी खर्च केला, तर कुठलंही काही वावगं त्या ठिकाणी घडत नाही. आणि खरोखर दोघंही भावांच्या या कार्याला यश येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. त्यांच्या हातून आईच्या स्मरणार्थ असेच कार्य घडत राहोत. खरोखर मनापासून त्यांना शुभेच्छा. कारण बघा, तुम्ही भरपूर काही संपत्ती कमवली असेल, आपण सगळे मान्य करतो की सोबत काहीच जात नाही, सोबत काही नेत नाही, पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे केलं, कमीत कमी त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न तरी आपण करावा. आणि तो प्रयत्न दोघंही भावांनी केला आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघं भावांसाठी झाल्या पाहिजे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या समस्त महाराज मंडळीचे मनापासून आभार. आदरणीय आमचे बापूसाहेब आहेत, तात्यासाहेब आहेत, माऊली आहेत, सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करते आणि सेवेला विराम देते. जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय बोलिले थोरे वेळ. सर्व आलेले जे काही आपल्या या परिसरातले रमेश तात्या असतील, आपल्या रोहिदासजी बापू असतील, सांगण्यासारखं एकच आहे की आपल्या या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्या इथं म्हणजे जे काही नामांकित व्यक्ती आपल्या इथं येतात, ही साधी गोष्ट नाही. एक सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगतो मी, बारीक लक्ष देऊन ऐका. हे जे कीर्तनासाठी जे काय टोपी दिसेल तुम्हाला, टोपी अवघ्या 5 ते 7 वर्षापूर्वी नाही दिसणार. आणि यांचे विचार सुद्धा आज जे विचार आहेत त्यांचे, हे आपल्याला सकाळी नाही भेटणार. कारण की ज्या वेळेस संत जगाजी बापू सुरुवातीला जे गावागावात जायचे, सांगायचे की तुम्ही खूप भजन करा आणि करून घ्या, पुढे कलियुग येणार आहे, वेळ टाईम सांगता येणार नाही. बापूंनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे स्वतःचं जे काही देह आहे ते आपल्यासाठी झिजवलं. त्यांनी एखाद्या व्यक्तीने सांगून द्यायचं की बापूने त्यांच्या संसारासाठी, त्यांच्या परिवारासाठी काहीतरी केलं आहे बुवा. काहीच केलं नाही, काहीच नाही. 1 रुपयाचं सुद्धा बापूंनी त्यांच्या घरासाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्या स्वतःसाठी काहीच केलं नाही. बापूंनी सगळे आपल्यासाठीच केलं आहे की हा जो जीव आहे, मनुष्य प्राणी आहे, की याला जेणेकरून पुढचे जे जीवन आहे ते साक्षात जगाजी बापू म्हणजे साक्षात ते जीवनरूपी नव्हते, ते साक्षात भगवंत होते, भगवंत. बापूंनी ज्या वेळेस रामनावामध्ये ज्या बापूंनी त्यांना साक्षात रामदेवजी बाबा प्रसन्न होते, ज्या वेळेस दगाजी बापू रामदेवजी बाबाच्या आश्रममध्ये कार्यक्रम चालतो भागवताचा, त्यावेळेस तिथं जो महाप्रसाद होतो, त्या महाप्रसादासाठी आपल्या परिसरातले कोणी जात नाही. मी सांगतोय तुम्ही या यूट्यूबच्या समोर. आणि तरीसुद्धा हे जे बसले आहे ना, यांना सुद्धा तो महाप्रसादाचा लाभ भेटतो. हे कुणामुळे माहिती आहे का? हे आपल्या इकडचा जो परिसर आहे, रामदेवजी बाबाचा जो महाप्रसाद आहे ना, हे आपल्या रोहिदासजी बापू राठोड आकड्याला करतात ते हा महाप्रसाद. तेवढंच नाही, महाप्रसाद करून त्यांना बी काहीतरी अनुभव असेल किंवा काहीतरी त्याच्यातलं आहेत म्हणून. हा साधी सुधी गोष्ट नाही. आपण जो नेहमी लग्नामध्ये जे काही आपण अन्नदान करतो ना, ते जेवण असतं. तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये जा, तिथं कार्यामध्ये कधी जेवण असतं ना, ते महाप्रसाद असतो. त्या पद्धतीने आपल्या परिसरांना सुद्धा जे काही भाग्य लाभतं ना, हे आपले रोहिदासजी बापू राठोड यांच्यामुळे हा प्रसाद राहतो. कारण की हा परिसर काय म्हणतो, चोपाया कोण जात भाऊ, आठे तूप ना प्युअर तूप ना शिरा आहे आठे, आणि प्युअर खिचडी ना काय मसाले बाती. हकीकत आहे नाही मंडळी, बोला बोला ना. मग तिथं मी जातो, तुम्हाला साक्षीनं सांगतो. मी का जातो, ते माझे मालक आहे, मी त्यांचा सालदार आहे. तेवढंच नाही,
तिथं ज्या वेळेस दगाजी बापूंची ऐका कान उघडून, ज्या वेळेस तिथं निलाव चालतो, माहिती असेल तुम्हाला, तिथं निलाव चालतो, निलाव दगाजी बापूंची आरतीची निलाव ह्या वर्षी 1,01,000 रुपयाला आरती गेली तात्यासाहेब तिथं. आणि जे काही बाकीच्या छोट्या मोठ्या आरती आहेत ना 27,000ला गेल्या. ज्या वेळेस रामदेव बाबूचं ध्वजचं निलाव होतो, म्हणून मी तुम्हाला कडकडीने सांगतो की तुम्ही सुद्धा दगाजी बापूंच्या कार्यामध्ये जा, तिथं कार्यक्रम पहा. हे काही साधी सुधी गोष्ट नाही. बोलायच्या बरंच काय, हे सगळ्यांना बागच्या लांब जायचं आहे, पण असंच घडत राहू. आणि ह्या भैयादादांना या यूट्यूबच्या माध्यम असं सांगितलं की बुवा आमच्या या छोट्याशा वडबाऱ्या गावामध्ये जेणेकरून बिचारे काही कुणी जात नाही, ह्या तुमच्या आशीर्वादाने हे मोबाईल यूट्यूबवर येईल, हे पाहून ज्ञान पुढच्या तरी कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजित करतील आणि सगळे घर बसून सुद्धा पाहतील. आता सांगितलं